आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. सुधीर भाऊ, काल चंद्रपुरात घडलं त्याचे किंग मेकर तुम्ही आहात. याची इनसाईड स्टोरी सांगा की कसं तुम्ही हे सगळं नियोजन केलं. नाही, साधारणतः जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा आमचे पालकमंत्री अशोक उईके व आमचे प्रभारी अशोक नेते हे मग येऊन भेटून गेले की स्पष्ट बहुमत ना भाजपला आहे ना काँग्रेसला आहे. काँग्रेसचे 27 आणि 30 आले, आमचे 24 आले भाजप शिवसेना. तर संधी आहे, तुम्हाला प्रयत्न करण्याची सारी जबाबदारी तुम्हाला देण्यात येत आहे. मग जेव्हा आमची मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री महोदयांकडे ठरलं की त्यांनी आग्रही भूमिका घेतली, जे आमच्या पक्षातला दुसरा गट आहे की आम्हाला गटनेता पाहिजे. एक गटनेता त्यांनी एका नवीन पक्षात ज्यांनी प्रवेश घेतला होता तो निवडून आला, त्याला गटनेता केलं. तेव्हा म्हणलं आम्हाला महापौरच आले, कारण तेव्हा साधारणतः आपलं महापौर एक असं वातावरण नव्हतं, म्हणून त्यांनी महापौर घेतला नसेल कदाचित. हा म्हणूनच घेतला नसावा. आम्ही आमच्या पक्षाच्या अतिशय जुन्या कार्यकर्ता आणि ॲटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आमचे जुने कार्यकर्ते, आजचे नाही. जेव्हा आम्ही गाठागाठा आंदोलनात खायचो तेव्हाचे ते कार्यकर्ते आहे. आणि त्यांच्या पत्नी दुसऱ्यांदा निवडून आल्या होत्या. ओबीसी महिला आल्यावर त्यांचं नाव आम्ही घोषित केलं आणि पूर्ण वेळ त्या आमच्यासोबतच होत्या. त्यांचा अर्ज आम्ही भरला. त्यांचा अर्ज भरल्यानंतर जोरगेवार गटाने सारिका संदूरकर या एका नगरसेविकेचा अर्ज भरला आणि तेव्हाही पक्षाच्या आम्ही लक्षात आणून दिलं की पक्षाच्या अध्यक्षांनी जे नाव घोषित केलं त्या नावावती व्यतिरिक्त पक्षाला न विचारता असा अर्ज भरणं काही योग्य नाही. तेव्हा त्यांनी तर्क दिलं की समजा आमचा मूळ अर्ज हा जर बाद झाला तर काय, मग तोच उपमहापौर त्यांच्या गटाचा होता, मग हाच तर्क उपमहापौराच्या गटात गावायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय गावला नाही आणि पुन्हा एकदा घातपात व्हायची शक्यता होती. AB फॉर्मचा घातपात जागाच होता. मग आम्ही जास्तच सावध झालो की असं होण्याची शक्यता आहे. पक्षनेत्यांशी आम्ही चर्चा केली. ते म्हणाले घातपात होणार नाही आणि घातपात जागा तर मग यावेळी आम्ही कोणालाही सोडणार नाही. आणि मग त्या पद्धतीने मग आमची चर्चा सुरू झाली. 2 दिवस अगोदर आम्ही रेडिसन ब्र्यूमध्ये रात्री 2-2.5 तास बसलो. साधारणतः आमचा एक चर्चा आणि यावरचे काय निर्णय व्हावे. पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आलं. ते म्हणाले की 1 वर्ष नाही, आम्हाला 1.25 वर्ष पाहिजे. मग मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली. मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही या 2.5 वर्षापैकी 1.25 वर्ष त्यांना देऊ शकता. 4.25 वर्ष आपलं राहील, आपल्याला विकासच करायचा आहे आणि फक्त पहिलं 1.25 वर्ष हे भाजपचं राहील, याच्यामध्ये तडजोड करू नका. तर मग मी स्पष्ट भूमिका सांगितली की अशा अशा गोष्टी आहे. उपमहापौर किती द्यायचं, कोणाला द्यायचं, स्टँडिंग कमिटी पहिला 4था वर्ष कशी असेल आणि सर्व आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये योग्य पद्धतीने करू असं सांगितलं. आणि शेवटच्या दिवशी मग आम्ही 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे लिहून घेतलं. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आमच्या वतीने, माझ्या वतीने आमचे जे जिल्हाध्यक्ष आहे श्री हरीश शर्माजी, त्यांना मी सही करायला सांगितली. कारण मी गावात नव्हतो, फोनवर पूर्ण वेळ संपर्कात होतो आणि मग त्या दृष्टीने ती सह्या झाल्या. थोडेसे काही ट्विस्ट आले पण देवही आमच्यामध्ये आला. कारण मग उपमहापौराच्या वेळी असं झालं की 32 झाले. महापौर तर आमचा निवडून आला आणि 32 झाले, पण जे काँग्रेसचे नगरसेवक माझ्या संपर्कात होते त्यांचे फोन बंद झाले. आणि पहिल्यांदा काँग्रेसच्या नगरसेवकांची मदत आपण घ्यायची नाही यासाठी असं ठरवलं होतं की त्यांचं नगरसेवक पद धोक्यात येतं, केस चालते आणि आपण एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवनाशी खेळू नये असा माझा विचार होता. म्हणून त्यांची मदत घेत नव्हती. शेवटच्या क्षणी मग फोन बंद झाले. मग मी आता आमचा उपमहापौर देवा तूच निवडून आणून देऊ शकते. ईश्वर चिठ्ठीमध्ये देवानी आम्हाला साथ दिली. तिकडे देवेंद्रजी साथ देत होते, इकडे देव साथ देत होता आणि ईश्वर चिठ्ठीमध्ये आमचा उपमहापौरसुद्धा आला आणि देवानी आमच्या विकासाला देवानीही ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून कौल दिला आणि उपमहापौर निवडून आला. अन्यथा कारण नसताना शंका निर्माण झाली असते की महापौर भाजपचा आला, उपमहापौर ज्याला आम्ही शब्द दिला तो आगा नाही. आणि सर्वात मोठी चिंता मग नेहमी हीच असते की शब्दाचं पालन झालं पाहिजे. दिला शब्द केला पूर्ण, या भावनेतून आपण काम करतो. कालच्या निवडणुकीमध्ये तुमचा प्लॅन बी तयार होता. काँग्रेसचे किती नगरसेवक तुमच्या संपर्कात होते की ज्यांनी वेळ पडली तर मदत केली असती? असं आहे की काँग्रेसचे 3 नगरसेवक तर असे आहे की जे माझे अतिशय घनिष्ठ मित्र आहे, कारण ते भाजपमध्येच होते. खरं तर त्यापैकी एक नगरसेवक हा तर मी दुसऱ्या काही नेत्यांचा ऐकल्याने त्याच्यावर अन्याय केला होता आणि तो बिचारा प्रेम आजही माझ्यावर करतो. पण रागापोटी अतिशय एक चांगला कार्यकर्ता
तेव्हा तो 2 वर्षापूर्वी मी गमावला. अतिशय चांगला कार्यकर्ता सोन्यासारखा कार्यकर्ता. पण तेव्हा त्याच्यावर मी मंत्री असताना पहिल्यांदा त्याचंच नाव स्टँडिंग कमिटी चेअरमनमध्ये दिलं. पण तेव्हा काही आमच्या पक्षाच्या काही लोकांनी त्याला आत्ता करू नका, 6 महिन्यांनी करा असं सांगितलं. त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यातून तो कार्यकर्ता गमावला होता. दुसरा कार्यकर्ता तर असा होता की जो गेले 15-20 वर्ष आमच्यासोबतच होता, पण त्याच्याही बाबतीत त्याच्यावरही आम्ही 17मध्ये तिकीट दिली नाही आणि तोही दुखावला होता. ज्या दिवशी हे निवडून आले त्या दिवशी रात्रीच त्यांच्याकडे घरी माझी 2 तास बैठक झाली. पण शेवटी प्रश्न असा होता यांचा, एक तर काँग्रेसचा नगरसेवक असा होता की ज्यांनी जाताना निवडणुकीचा अर्ज भरताना माझा आशीर्वाद मिळावा म्हणून माझ्या गाडीला नमस्कार करून गेला होता. माझ्या गाडीला म्हणाला की सुधीर भाऊचा आशीर्वाद माझ्याकडे, तोही निवडून आला होता. तर असे साधारणतः काँग्रेसमध्ये 3-4 लोक असे होते जे जरी काँग्रेसचं चिन्ह घेऊन असले तरी खूप मनापासून प्रेम करतात. पण ते तेवढंच प्रेम मीही करतो, कारण मलाही त्यांची चिंता होती की त्यांनी माझ्यावर प्रेम करावं आणि मी मात्र त्यांचं नगरसेवक निवडून आल्यावर त्यांचं नुकसान होईल अशी कृती मी करू नये हे माझं मन मला सांगत होतं की अशी कोणतीही कृती करू नका. शेवटी आपल्या कार्यकर्त्यांना जरी काँग्रेसमध्ये असले तरी ते उद्याचे आपल्याच पक्षाचे कार्यकर्ते आहे, कारण भविष्यात ते माझ्यासोबत येतील हा विश्वास आहे. आज ते माझ्यासोबत नाही आहे पण भविष्यात येतील हा विश्वास आहे. कार्यकर्ते जोडायचे असतात, टिकवायचे असतात. एकदा माझ्या हातून चूक झाली पण म्हणून पुन्हा चूक होऊ नयेची काळजी मग घ्यायची आहे. इतकं मोठं निर्णय म्हणजे ठाकरे गटासोबत जाणे हा मोठा निर्णय भाजपचा. मुख्यमंत्र्यांना याची कल्पना तुम्ही दिली होती का चर्चा करत होते की तुमच्यावर जबाबदारी होती सगळी? नाही, माझ्यावर जबाबदारी होती पण मुख्यमंत्री महोदयांशी विचार केल्याशिवाय आपण निर्णय कधीच करू शकत नव्हतो, कारण थोडा टेक्निकल अडचणीचा विषय होता. आणि मुख्यमंत्री महोदयांनी एवढंच विचारलं की ते काँग्रेससोबत निवडणूक लढवत का, तर मी म्हणतो काँग्रेससोबत त्यांनी निवडणूक लढवलीच नाही. मग काँग्रेस विरोधात जे निवडून आले त्यांची मोठ बांधायला काही अडचण नाही असं सांगितलं. आणि उलट पक्षी मुख्यमंत्री महोदय मग म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष द्यायला काहीच अडचण नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची अनुमती होती. तुम्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्कात होते, संदीप गिरे उद्धवजींच्या संपर्कात होते, त्यांनी सांगितलं की आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या. उद्धवजी आणि मुख्यमंत्र्यांची कधी चर्चा झाली असावी या विषयावर? नाही, मला नाही वाटत. मग तिकडे चर्चा झाली असती तर आम्ही आदल्या दिवशी जे काय 2 दिवसा अगोदर बसलो त्याची आवश्यकता राहिली नसती, कारण देवेंद्रजींनी चर्चा केली असं मला नाही वाटत. उद्धवजींनी कदाचित चर्चा केली असेल मला नाही वाटत. तुम्ही हे सगळं घडवून आणलं. काल किंगमेकरचे तुमच्या फोटोसहित होर्डिंग्स आम्ही बघितले. क्रेडिट घेण्याचा तुमच्या दुसऱ्या गटाने प्रयत्न केला पुरेपूर. नाही, पण तुम्हीच तुमच्या टी व्ही चॅनलवर एकदा नव्हे 4दा सांगितलं आहे की मुनगंटीवार गटाच्या महापौर उमेदवार संगीताताई खांडेकर आणि गटनेता त्यांच्या गटाचा. तर अजून काय तुम्हाला सांगायचं? तुम्हीच तुमच्या टी व्ही चॅनलच्या जरा जुन्या बातम्या काढा 4 दिवसापूर्वीच्या, जेव्हा अर्ज भरला आणि सारिका संदूरकरचा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आमच्या दोघांचे इंटरव्ह्यू घेतले होते टी व्ही 9नी. टी व्ही 9नी एका बाजूला मग दाखवलं होतं, दुसऱ्या बाजूला त्यांनी सांगितलं की त्यांचा अर्ज कदाचित रद्द झाला तर म्हणून आम्ही आमचा उमेदवार उभा केला आहे. हे तुम्हीच बघितलं. मग आता कोण कोणाचा उमेदवार आहे हे सांगायसाठी काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता काय? तुम्ही तुमचे महापौर आणि उपमहापौरांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहात? निश्चित जाईल. त्यांच्यासोबत आता आम्ही विकासाबद्दलही चर्चा करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय आता मुख्यमंत्री तर आहेच पण अर्थमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. महानगराचा एक प्लॅन आम्ही तयार केला आहे. त्याला अंतिम प्लॅन आम्ही जनतेच्या सोबत मिळून करू आणि शहर उत्तम व्हावं हीच आमची भावना आहे. शेवटी महापौर जागा नाही जागा तरी मी तर आमदार होतोच, पण शेवटी जनहितासाठी आपले लोकप्रतिनिधी हे पद आहे याची जाणीव मग आहे. 17 AB फॉर्म पक्षाचा आदेश व्यतिरिक्त महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण असेल. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे तरी देण्यात आलेले आहे. उपमहापौरपदाचा अर्ज भरण्यात आला, महापौरपदाचा अर्ज भरण्यात आला. दुसरा कारवाई होईल पक्षाकडून भविष्यात? नाही, मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जी मला माहिती आहे, मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे की शेवटी या पक्षामध्ये अनुशासन हे महत्त्वाचं आहे की आपल्याला अनुशासनाचा डिसिप्लिनचा भंग करता येत नाही. तुम्ही एकदा 17 AB फॉर्म बदलवता, महापौराच्या नावाची घोषणा झाली, लेखी आलं रवींद्र चव्हाण साहेबांचं, त्याच्यानंतर तुम्ही कोणाला विचारून फॉर्म भरता? हे भरायचं असेल
तर कमीत कमी उपेंद्र कोठेकरजी, माननीय देवेंद्रजी, माननीय बावनकुळे साहेबांना विचारलं तर पाहिजे ना, तुम्ही असा इतका मोठा निर्णय स्वतःच्या स्तरावर घ्या. हे तर गोष्टी कधी ना कधी ते येणारच आहे चर्चेला. कारवाई होईल. नाही, ते काय होईल कधी करावं हे पक्षाचे काही नियम आहे. पक्ष योग्य क्षणी योग्य निर्णय करतो याची मग जाणीव आहे. शेवटचा प्रश्न माझा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तुमच्यावर टीका केली की या सगळ्या सत्ता स्थापनेत पैशाचा व्यवहार झाला, त्यांनी तुमच्या घराची पण किंमत काढलेली आहे. नाही, त्यांचं 2.5 वर्ष सरकार होतं, त्यांनी खूप चौकशा केल्या आणि चौकशीअंती काय निष्कर्ष दिला हे सर्व खोटं आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. माझं तर त्यांना आव्हान आहे, ते खऱ्या बापाचे असतील, खरंच महात्मा गांधीच्या विचारावर त्यांचा पक्ष जागत असेल तर त्यांनी एक काम केलं पाहिजे. त्यांनी त्याची किंमत गावली, त्याच्या 50% काँग्रेसचं कार्य करा, 25% करा, अजून कमी यांनी करा. आणि खरंच ते विकृत राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असेल तर त्यांनी स्वतःच विकृत म्हणून घोषित केलं पाहिजे. राहिलंय नगर महापौरांना घेऊन तुम्ही जाणार आहे 16 तारखेनंतर. हां, 16 तारखेनंतर मी जाणार आहे. मी महापौर उपमहापौर यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय बावनकुळे साहेब, माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी भेट करून देणार. खूप खूप धन्यवाद. सुधीर मुनगंटीवारजी काल चंद्रपुरात नव्हते, परंतु या सगळ्या घडामोडीत पडद्यामागून सगळ्या हालचाली करण्यात ते पुढे होते. त्यामुळेच चंद्रपुरात किंग मेकरचे जे होर्डिंग्स लागले त्यामुळेच लागले होते. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.